पूर्ण पकली आणि म्हणजे हे व्हिडिओ थ्रू ज्या कमेंट्स आहेत ना, तर एकाने कमेंट पाहिली की त्याचं बघून प्रत्येक जण तेच विचारायला लागले. पण आजकाल तर खूपच कमेंट यायला, तिला सांगायचं नाहीये, तिची इच्छा नाहीये, आमच्यापासून लपवती, ब्ला 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 काय 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 बोलायला सुरुवात झाली आहे. खूप चला तर मग आज आपला गावरान महाराष्ट्रीयन ठेचा झालाच पाहिजे. आणि ठेचा कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर खूप आवडतो. आणि ना ठेच्यात असे थोडेसे शेंगदाणे टाकले ना, मग ती मिरची असते त्याचा तिखटपणा जरासा कमी होतो, त्याच्यामुळे मी शेंगदाणे पण टाकते. कोणी कोणी विदाऊट शेंगदाणे पण ठेचा बनवतो. तर तुम्ही कसा बनवता ते पण मला नक्की सांगा. ठेचा, पिठलं, बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, कसले भारी मेनू आहेत यार आपले. पण आपण हे सगळं सोडतो आणि फॅन्सी गोष्टीकडे जास्त दरवळतो. पण कधी कधी हे पण खायला मजा येते. तर मला तर खूप आवडतो ठेचा. तर चला, मस्त मिरच्या भाजल्यात, शेंगदाणे भाजले, त्यात थोडासा लसण भाजलाय, तेल टाकले आणि ना 1-5 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे. म्हणजे त्या मिरच्या आपल्या छान सॉफ्ट होतात आणि लवकर आपल्या त्या मिरच्या रगडल्या जातात. आणि असं फुलपात्र किंवा मग एखादं काय म्हणतात ते तांब्या घेऊन पण आपण हे सगळं रगडू शकतो. आणि झाकण ठेवल्यानं ना सॉफ्ट होतात आणि त्या पटकन रगडल्या जातात. इथे माझा ठेचा पण रेडी झाला. आणि असे थोडेसे मोठे मोठे शेंगदाणे ना याच्यात खूप सुंदर लागतात मध्ये एखाद्या घासाला ते आल्यानंतर. आणि ठेचा करून साईडला ठेवलाय. आता इथे मी बनवणार आहे सुक्या शेवग्याच्या शेंगाची भाजी. ही पण माझी खूप फेवरेट आहे. इवन माझीच काय, आमच्या घरात सगळ्यांची फेवरेट आहे. खूप टेस्टी लागते. तर त्याच्यासाठी ना शेवग्याच्या शेंगा पहिल्यांदा कट करून घ्यायच्यात. मी या साईजमध्ये कट केल्यात अशा प्रकारे. आणि त्याचं जे वरचं साल असतं ना, ते पण थोडं थोडं आपल्याला निघेल तेवढं काढून घ्यायचंय. त्यानंतर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात. आणि ना मी आधी उकडून घेणार आहे. एक वेगळी पद्धत आहे आणि आमच्या घरात सगळ्यांचीच फेवरेट आहे. तर पाणी ठेवायचं गॅसवरती. त्याच्यात ना आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि आपल्या ज्या शेंगा आहेत त्या टाकायच्यात. आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिट त्या छान बॉईल करून घ्यायच्यात. जशा आपण भाजीला बॉईल करतो ना, त्या प्रकारे आपल्याला ह्या बॉईल करून घ्यायच्यात मीडियम गॅसवरती. तर चला आता मी तुम्हाला दाखवते त्या बॉईल झाल्यानंतर. आणि इथे बघा आपल्या शेंगा अशा प्रकारे मस्त बॉईल झाल्यात. आणि अशा बॉईल केल्या ना, नंतर आपल्याला सुकी भाजी करायची, तेव्हा मग ती पटकन होते. तुम्ही डायरेक्ट सुक्या भाजीत पण टाकून फ्राय करू शकता, पण ना त्यावेळेस खूप जास्त वेळ जातो. अशा प्रकारे केलं ना ते खूप पटकन होतं. तर इकडे माझ्या शेंगा बॉईल होत होत्या तोपर्यंत मी घरातली कामं आहेत काय काय ती पण सगळी आटपून घ्यावं म्हणलं, म्हणून क्लिनिंग डस्टिंग सगळं सुरू केले. आज एक तुम्हाला मस्त व्हिडिओ बघायला भेटेल. खूप दिवसानंतर डेली रुटीन व्हिडिओ आलाय. पण ना हा थोडासा ओल्ड व्हिडिओ आहे, तुम्हाला पुढे लक्षात येईलच. तर हे ना मी बँकॉकवरनं एक फ्रीज मॅग्नेट आणलं होतं. शिवायनं खेळायला घेतलं आणि ते तोडून टाकलं, त्याची पूर्ण वाट लावली. ते पडलं ना लगेच फुटून जातं. आणि टीव्हीला मॅग्नेट लावायचं नाही कधी, जर लागलं तर आपल्या टीव्हीचं पूर्ण डिस्प्ले खराब होतं. असा माझ्या मामींच्या टीव्हीला झालं होतं, तेव्हापासून माहिती आहे. त्याच्यामुळे मॅग्नेटपासून ना टीव्ही मी खूप दूर ठेवते. इवन मला वाटतं आपल्या फोनला किंवा लॅपटॉपला वगैरे पण स्क्रीनला प्रॉब्लेम येतच असेल, ते काय मला जास्ती माहिती नाही. फक्त त्यांची टीव्ही खराब झाली होती म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, हे काय चिपकणार नाही, त्याच्यामुळे ते तसंच सोडून देते. आणि हे आहे माझं ऑइल डिस्पेन्सर. खूप दिवसापूर्वी मी घेतलं होतं मिशोवरनं. फार सुंदर आहे, खूप दिवसापासून मी यूज करते. आणि ना ते व्यवस्थित क्लीन केलं तर मला वाटतं 4 वर्ष वगैरे होत आलेत माझ्याकडं ते आहे. पण त्याचा एकच प्रॉब्लेम आहे, मी पुढे ते तुम्हाला दाखवेल. धुतल्यानंतर ना त्यातलं सगळं पाणी निघत नाही. थोडंसं ते रेड कलरचं रबर आहे ना, त्यात राहतच थोडंसं पाणी. मग मी काय करत असते, गॅसवरती ना ते गरम करत असते. आधी खूप शेक करायचं, त्यातलं ते रबरमधलं पाणी मग खाली येत राहतं. आणि त्यानंतर थोडंसं गॅसवरती बॉईल करायचं हे भांडं. आणि मग काय होतं, त्यातलं जे पाणी ना ते पूर्ण जळून जातं आणि त्यानंतर त्यात तेल काढायचं. तर इथे फॅन पण खराब झाला होता, त्याच्यामुळे फॅन रिपेअरला बोलवले होते. तर फॅन पण आता थोड्या वेळात लागेल. तर हे पण आज एक महत्त्वाचं माझं मोठं काम होणार आहे. तर चला, मस्त फॅन सुरू झाला आहे. तिकडे त्या शेंगा बॉईल करून ठेवल्यात, मग अशीच दाखवले. तर वेलकमच करायचं. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. मी स्नेहल तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर चला, तर मग शेवग्याची शेंग बनवायची आहे आणि क्लिनिंग डस्टिंग बाकी आहे. म्हणजे फर्निचर वगैरे किंवा खिडक्या वगैरे ते सगळं पुसून घेतले, खालची फरशी आणि झाडून बाकी आहे.
तर शेवग्याची शेंग बनवते आणि ना अशी शेवग्याची शेंग मला प्रचंड आवडते. खूप वेळा बनवून झाले. लास्ट टाइम शिरूरला गेलते ना तिथं तर एवढी मोठी कढई बनवली होती, कारण खूप शेंगा होत्या, घरच्या शेंगा आल्या होत्या तर, आणि खूप मजा आली, सगळ्यांना आवडल्या. आणि असं आवडीनं खाल्ल्यावर करायची अजून इच्छा होती. तर काल ना मी बाहेर गेले होते, मला दिसल्या शेंगा, म्हटलं नाही करायची परत एकदा, कारण खूप आवडते. खूप सुंदर होतात ना ह्या शेंगा. असं ज्यांना नॉनव्हेज खायची चव माहिती आहे ना त्यांनी नक्की ट्राय करून बघा. सुक्कं चिकन मटन जसं बनवतो ना आपण सेम त्या पद्धतीनं बनवायचं पण आहे आणि लागतं पण सेम त्याच पद्धतीनं. तर चला ते बनवून घेते. आज शेंगदाण्याची चटणी बनवायची. शेंगदाण्याची चटणी संपली आहे, पण ती दुपारी कधीतरी बनवूया. आता ही भाजी बनवून ठेवते, दुपारीच खायची, पण ना नंतर होत आहे की नाही बनवणं. भाजी बनवते, व्हिडिओ एडिट करते, तुम्हाला पोस्ट करते, त्यानंतर बाकीची कामं, बऱ्यापैकी कामं आवरलेत. क्लिनिंग डस्टिंग म्हणजे माझं जे होतं ते झाले. बाकी मावशी येऊन त्या करतील त्यांचं स्वयंपाक. बाकी डणे. वांग्याची भाजी केली, शिवायला बटाट्याची सुकी भाजी केली, ती चपाती झाली, शेवग्याची शेंग करायची आणि आज मस्त भाकरी केल्यात. ही शेंग ठेचा केलाय, भाकरी मजा येईल. खूप दिवस झाले असं बाजरीची भाकरी आणि ठेचा असं खाल्लं नाही. मला ना कॉम्बिनेशन खूप आवडतं, बाजरीची भाकरी, ठेचा आणि भरलं वांग. पण वांग काल केलंय बट ते थोडंसं असं रस्सा टाईप केलंय. आणि शेंगा दिसलं फ्रीज उघडला, म्हटलं चला शेंगा पण करायचा. खूप असं जमिनीला खालपर्यंत लोळते, पुढं मागून मस्त वाटते. जरासा हलका फुलका घालून मस्त खिडकी उघडली आहे. शेंगा इथे आपल्याला फक्त लागणारे अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट, त्यानंतर एवढेच मटन मसाला, घरचं काळा तिखट, शेवग्याची शेंग आणि थोडेसे घरचे आणखी मसाले. कढईत टाकली थोडीशी मोहरी, त्यानंतर थोडेसे जिरे आणि आता टाकूया अद्रक लसूण खोबरं. हे जरा जास्ती प्रमाणात टाकायचे आपल्याला. अद्रक लसूण खोबरं याची पेस्ट तुम्ही रेडीमेड म्हणजे आयती बनवून नवीन बनवून टाकू शकता, पण माझ्याकडे असते सो ती जरा जास्ती प्रमाणात, कारण आपला जो बेस असेल तो हाच असणार आहे. जे छान मिक्स करायचं आहे आणि आपले जे मसाले सुके मसाले ते टाकून घ्यायचे. हे छान परतत असताना घरचं काळं तिखट, त्यानंतर थोडीशी हळद, धनेपूड थोडीशी आणि हे छान मिक्स करायचे. तेल तुम्ही कमी जास्तही वापरू शकता, थोडंसं जास्त तेल असेल तर मस्तच. हे छान मिक्स करूया. त्यानंतर ना थोडंसं हे मटन मसाला टाकूया, यानं छान टेस्ट येईल. तिखट आपल्या आवडीनुसार. हे सगळं छान मिक्स करायचं आणि छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला शेंगा थोडंसं पाण्यासकट शेंगा टाकायचं, म्हणजे पाणी थोडं टाकायचं. ते पण जर शेंगा आपण उकडून घेतलं होतं ना मी तेच पाणी वापरले, कमी गॅस करायचा. आणि ना लक्षात ठेवा आपण शेंग पाण्यात शिजवत असताना मीठ टाकले, त्याच्यामुळे आता मीठ टाकताना थोडंसं केअरफुली. शेंग शिजवताना मीठ वापरल्यामुळे हे छान मिक्स करायचं आणि 2 ते 3 मिनिट छान परतू द्यायचं. आणि हे सुक्या खायला खूप मजा येते. आणि एवढाच कुकिंग झालं. आणि कमी गॅसवर मस्त हे थोडं शिजू द्यायचं, कारण मसाला त्याच्या आतपर्यंत मुरला गेला पाहिजे कमी गॅसवरती. आणि ते थोडंसं असं ड्राय वाटायला लागलं की बंद करून टाकायचं. आणि 3 ते 4 मिनिटांना बघू शकता तुम्ही, इतकं सुंदर झालंय ते. आणि ना हा मसाला आहे तुम्हाला एकटीला जास्त आवडतो, संध्यात मसाला नाही आवडत, फक्त शेंगा आवडतात. आणि मला हा मसाला बाजरीच्या भाकरीसोबत हाच खूप मस्त लागणार आहे. आणि तेल पण भरपूर झाले, जास्ती तेल टाकलं नाहीये. तुम्ही हवं असेल तर जास्ती टाकू शकता. गॅस बंद करायचा, कारण हे ड्राय तुम्हाला दिसतच आहे ना. आणि पूर्ण शेंगेला ते असं कोट झाले तर खूप मस्त लागेल. झाकण ठेवूया आणि आपलं यम्मी सुक्का शेवगा रेडी. वेलकम होम. आणि माझं पिऊ आलो. पिऊ आज बाहेर ना शॉर्ट्स काढून येत आहे आणि येतो असं कुठेही काय पण फेकून देत. ए पिऊ कसा आहे तू?
बोल ना सगळ्यांसोबत. किती दिवसांनी तो व्हिडिओ मध्ये यायला लागलाय सोनली? काय तर सरप्राईज असेल माझ्यासाठी. बापरे. हा, आणि आमच्यात ना एक गेम ठरली. आज पण संपला. चला मी चालली आता. टाटा 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 थांब 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 थांब. 6 7 8 9 10. ओके. आमच्यात ना खरे 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 बाबा. भाजीला खाल्लं सगळं संपवलं ना, पण पूर्ण फिनिश केला. मी जाऊन बघू. आणि आमच्यात एक ठरलंय, जर शिवाने टिफिन फिनिश नाही केला तर मी त्याला 10 बुक्की मारणार. तो स्कूल मधून आला आणि जर टिफिन फिनिश केला तर तो मला 10 बुक्की मारणार. असं केलं ना शिवाय ऍटलिस्ट टिफिन संपवून तरी येतोय ना. मग छान आहे की ना डील. दमे मला रोज मारायला लागली तू आजकाल. काल पण मी मार खाल्ला, आज पण. सांगितलं तसं होय. मार बसतोय. बरं 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 ठीक आहे ठीक आहे. चला करा चेंज करा. चेंज चेंज. खूपच छान होतं बाबा. बस 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 बस. खूपच छान होतं. मला तर खूपच आवडलं बाबा. चला आवरा. फ्रेश व्हा फ्रेश व्हा. चला. बर बर चला आवरा. जेव्हापासून ही गेम केली ना तेव्हापासून रोज टिफिन फिनिश करतो, पण मी रोज मार खाती एका मुलाचा. पण आता उद्या काहीतरी असं इंटरेस्टिंग देते ना की यानं संपवलंच नाही पाहिजे. मग सगळा बदला घेते. उद्या जर तू टिफिन फिनिश करून नाही आला तर तुला 20 बुक्कीज भेटणार. आणि मी उद्या आणलं तर तुला 100 बुक्क्या. बरं ठीक आहे. आता काहीतरी द्यावं लागतंय. आता 100 बुक्क्या नाही बाबा मी खाऊ शकत. काय देऊ थांब. आता तुला ना असं काहीतरी देते. तुला आता मेथीची भाजी चपातीच देते. त्याला मेथीची भाजी आवडत नाही. त्याला ती पालेभाजी चालत नाही, खाता येत नाही. ते म्हणतो मम्मा भाजी देऊ नको, ती लंडकती, म्हणजे ती लोंबकळती म्हणतात ना त्याला, तो लंडकती म्हणतो. आणि चपातीत बसत नाही, मग ते अशीच होते. सो आता उद्या तीच देणार, म्हणजे संपणारच नाही याचा टिफिन. मला पण आयडिया आहे. गरज होती का फ्रीजचं काढून आणायची? चला आता मला माझं भरून पाहिजे. ते इकडे बघ शिवाय मला माझं भरून पाहिजे. मी रडणार आहे आता. माझं सोडलं तू, माझं तोडलं धमीनं, माझं तोडलं. मला खूप वाईट वाटायलंय धमे. आता नसतं ते जोडत. धम ए धम. आणि माझी धम कसे आले स्कूल मधनं आले की फ्रेश होऊन बसले. चल तुला जेवायचं बाबडे. थोडंसं कोणाकडनं तुटलं? ते तुझ्याकडनं तुटलं की नाही? का गरज होती का फ्रीजचं काढून आणायची? नाही गरज होती का? सांग 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 सांग. ठीक आहे. कुठे चालला? केसामध्ये मीठ टाकायचंच लक्ष नाही. आता वरून घेऊन खाते. मग कंटिन्यू व्हिडिओ शूट करावं, त्याच्यामुळे सध्या शूटिंग पण करत नाहीये. मग काय होतं, परत ते बॅकचे टाकत राहिलं, परत नवीन रेकॉर्ड करत राहिलं की मग ते आणखी गॅप तयार होतोय. त्याच्यामुळे सध्या स्टॉप आहेत व्हिडिओ शूटिंगचं. तर भरपूर सारे प्रश्न येत आहेत सध्या, त्याच्यामुळे म्हटलं नाही एक व्हिडिओ याच्यावरती झालाच पाहिजे, कारण खूप साऱ्या कमेंट येत आहेत आणि मी नाही बोलले की मग त्याचा आणखी वेगळाच इश्यू तयार होतोय. आणि कोणी कोणी तर भयानक मग त्याच्यावर काय काय निगेटिव्हिटी पण स्प्रेड करायला लागलेत. आणि काय काय चाललंय, कमेंट बॉक्स उघडून बघायचीच आजकाल इच्छा नाहीये आणि त्याच्यामुळे ना मी कमेंट पण बघत नाहीये. एखाद दुसरी अशी आली तर मला ना अशी खराब कमेंट आवडत नाही, त्याच्यामुळे मी लगेच डिलीट करून टाकते. आणि म्हटलं चला एक्सप्लेन करावं. खूप दिवसाचं म्हणजे जवळपास 1-2 महिने झाले मला सारखे कमेंट येते की तू प्रेग्नेंट आहे का, प्रेग्नेंट आहे का. तर ह्या प्रश्नाने ना मी पूर्ण पकली. आणि म्हणजे हे व्हिडिओ थ्रू ज्या कमेंट्स आहेत ना, तर एकाने कमेंट पाहिली की त्याचं बघून प्रत्येक जण तेच विचारायला लागले. फ्रेंड्स, रिलेटिव्ह इथपर्यंत यांच्या सुद्धा सगळ्यांचे फोन मेसेजेस आले की काय. तर असं काही नाहीये. जर असतं तर मीच तुमच्यासोबत शेअर केलं असतं ना. कशाला मी तुम्हाला 2-3 महिन्यापासून सांगितलं नसतं. मला या विषयावर बोलायची इच्छा नव्हती आणि बोलायला नको होतं.
त्याच्यामुळे मी इतक्या दिवस बोलले नाही. पण आजकाल तर खूपच कमेंट यायला तिला सांगायचं नाहीये, तिची इच्छा नाहीये आमच्यापासून लपवती, ब्ला 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 काय 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 बोलायला सुरुवात झाली आहे. खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट याच्या थ्रू यायला लागल्या. त्याच्यामुळे म्हटलं आज ह्याला फुल स्टॉप दिलाच पाहिजे. तर अशी काही न्यूज वगैरे नाहीये. जर असेल तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच ना, थोडं पेशन्स ठेवत जा. पण तसं काही नाहीये. तर चला, हेच मला तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. त्यानंतर शिवायच्या बर्थडेच्या व्हिडिओमध्ये मेकअप खूप डार्क झाला आहे ते, पण ना तो माझ्यासाठी एक स्पेशल मुवमेंट होता आणि मला प्रत्येक वेळी असं वेगळं करायला आवडतं, वेगळा लुक क्रिएट करायला आवडतं. प्रत्येक वेळी तेच 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 रिपीट करायला आवडत नाही. काहीतरी चेंज पाहिजे होतं आणि तो मेकअप खरंच खूप सुंदर झाला. मला तर खूप जास्ती आवडला होता. ती साडी ज्या प्रकारे ड्रेप केली होती ना, घागरा टाईप, ती पण मला खूप जास्त आवडली. खूप जणांना आवडली, पण 1-2 जणींना प्रॉब्लेम होता त्या माझ्या गेटअप बद्दल. तर त्यांच्यासाठी हे सगळं सांगते. तर चला, प्रत्येक वेळी मला तेच तेच आवडत नाही, नवीन काहीतरी करायला पाहिजे. तेव्हाच काय म्हणतात ना, आपण अजून छान दिसतो. आणि त्याच्यामुळे नेहमी प्रयत्न असतो की वेगळं काहीतरी करायचं. इथून पुढचे व्हिडिओ येणार आहे, त्यात तर मी अजून तुम्हाला वेगळं काहीतरी करताना दिसणार आहे. मग तर तुम्ही काय कराल काय माहिती. त्यानंतर अजून काय भरपूर साऱ्या कमेंट आहेत यार. अशा निगेटिव्ह बोलायचं म्हणलं तर खूप सारे, पण जाऊ द्या, मला त्या विषयावर बोलायचं नाहीये. मी आलं तिथेच टाटा बाय बाय करते. त्याच्यावरही परत रिप्लाय येतात की तू आमची कमेंट डिलीट करते. तर काय करणार, मला नाही आवडत. मला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या मी माझ्या लाईफमध्ये कशाला ठेवू ना. मला असं निगेटिव्ह ऐकत राहिलं आपल्या सतत आजूबाजूला असेल ना, तर आपली मानसिकता तशीच होऊन जाते. त्याच्यामुळे मला नेहमी पॉझिटिव्ह राहायला आवडतं, पॉझिटिव्ह विचार करायला आवडतो. आणि माझं असं कुणाच्या लाईफमध्ये मला इंटरफेअर करायला आवडत नाही. ज्यांचं जे आहे ते आहे. मला असं गॉसिपिंग करायला जास्त आवडत नाही. त्याच्यामुळे माझ्याबद्दल होत असेल तेही मला सहन होत नाही. त्याच्यामुळे मी त्या सगळ्या कमेंट्स डिलीट करते. एवढंच मी बोलेल. तर चला, होप याच्यानंतर आता हे सगळे कमेंट्स येणं बंद होईल अशी मी आशा करते. आणि व्हिडिओ एन्जॉय करा. शिवायचा होमवर्क झाला? बर ऐक ना पिढ्या, तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं, मम्मा का डॅडा? असं डिप्लोमॅटिक आन्सर असतं. एक काय तर कोण आवडतं? एक काय तर हा, दोघांपैकी कोण आवडतं? डॅडा. चल मग पटकन, माझ्याकडे यायचं नाही तर तू. मम्मा का आवडत नाही? असेच नाही, सरळ खरे खरे आन्सर दे. बर, तू सगळ्यात जास्त कोणाला भेटतो, मम्माला का डॅडाला? मम्मा. डॅडाला का नाही? नाही. ओके. आणि सगळ्यात जास्त प्यार कोण करतो तुला? डॅडा. सगळ्यात चांगले चांगले आन्सर. आम्ही डबा खायसाठी बुके खावा आम्ही तुमच्या, आम्हाला आम्ही आवडत नाही. चालेल, चला. आणि कोणती सिरीज चालू आहे? शी. पण मी बघत नाहीये. गेले 4 दिवस झाले मी टीव्ही कडे एंट्री नाहीये, कारण मला कोणी टीव्हीच बघू देत नाही. दुपारी शिवाय, संध्याकाळी मिस्टर थोरात, आणि मला बघू द्या म्हटलं तर बघू दे ना. आज खूप जास्त बोर झाले. पण चलो, तर चला, तर मग दुपारनंतर काही व्हिडिओ मध्ये दाखवण्यासारखं नव्हतंच. तर मस्त पिठलं भाकरी, आज भाकरी कशी होती आता? मस्त तव्यात कडक. सवाल विचारू, तुला होमवर्क करायला जास्त आवडतो का टीव्ही बघायला जास्त आवडते? होमवर्क. पण करताना दिसत नाही कधी. अगं मम्मा, टीव्ही मध्ये मला बंद करू वाटतं, पण बंदच नाही करत. इसका मतलब तेवढा मन पर तेरे काबू नाही है. आणि आजकाल ते कार्टून बघून हिंदीची तर पूर्ण वाटच लागली. मग अशी काय म्हणे, बॉल सापडत नव्हता, मम्मा बॉल ढूंढून दे ना. बॉल ढूंढून दे ना. असे हिंदी बोलतात. तर चला, तर मग ह्या व्हिडिओचा एंड करूया आणि भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय एव्हरीवन. सगळ्यांनी मस्त राहा, खा प्या, एन्जॉय करा. शुभू, काय करायचं? व्हिडिओ आवडला असेल तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया उद्या. बाय बाय. आणि इकडे काय आणलं इकडे खायला? बिस्किट का? आता जेवण झालं बिस्किट का?
स्वीट काय तो मग ते काय स्वीट आहे का? सगळं त्याच्यात ओवाच आहे. हा अजवाईन बिस्किट आणलं. हो तसले बिस्किट आहेत का ते बाहेरून काढा असं हो आहेत ना बॉर्बॉन. आणि ते ओव्या बिस्किट आणले तुम्हाला दाखवते. इतके बकवास लागते, पूर्ण ओवाच आहे. तुम्हाला आवडले ते बिस्किट? होय हो, मला तर नाही आवडले. आणि बिस्किटाचा भरमसाठ साठा असतो आमच्याकडे. हा अजवाईन बिस्किटचं नावच आहे, अजवाईन आहे जास्त. ज्यांना कोणाला अजवाईन आवडतं किंवा थोडंसं तिखट टेस्ट आवडते बिस्किटची त्यांच्यासाठी बेस्ट आहेत. पण मला बिस्किट म्हणजे गोडच पाहिजे, त्याच्यामुळे मला नाही आवडले. केकीज ब्रँड नाही आहे का ते, तिथनं आणले जिथे केक वगैरे भेटतात तिथे. आणि चलो अजून आवरायचं बाकी आहे. पोटा क्लीन झालंय, भांडे वगैरे राहिले. पण म्हटलं चला पहिले व्हिडिओचा एंड करून घेऊ आणि नंतर काम आवरायचं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडला असेल तर आताच लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.